डूम्सडे फिश. काही कथा आणि दंतकथांमध्ये ओव्हरफिशला डूम्सडे फिश असेही म्हणतात. लोकांनी त्याला डूम्सडे फिश हे नाव दिले कारण कधीकधी भूकंप किंवा सुनामीपूर्वी दिसते, परंतु ही फक्त एक मिथक आहे. ओव्हरफिश खोल समुद्रात पृष्ठभागापासून सुमारे 200 ते 1000 मीटर खाली राहतात. ते जगभरातील अनेक महासागरांमध्ये आढळतात, विशेषतः जपानजवळ, पॅसिफिक महासागरात आणि उष्णकटिबंधीय समुद्रांमध्ये. ओव्हरफिश हा समुद्राच्या खोलवर राहणारा एक खूप लांब चमकदार समुद्री प्राणी आहे. त्याचे लांब शरीर मोठ्या चांदीच्या ओरसारखे दिसते, म्हणून त्याला इंग्रजीत ओव्हरफिश म्हणतात. ओव्हरफिशचे वैज्ञानिक नाव रेगेलेकस ग्लेसने आहे. ओव्हरफिश त्यांच्या असाधारण लांबीसाठी ओळखले जातात. सुमारे 36 फूट पर्यंत लांब वाढू शकतात. त्यांचे वजन साधारणपणे 150 ते 270 किलोग्रॅम असते, जे मोटरसायकल इतके जड असते. त्यांचे शरीर लांब, सपाट आणि चांदीचे आहे आणि त्यावर निळा, गुलाबी किंवा इंद्रधनुष्य चमक आहे, जो प्रकाशाचे सुंदर परावर्तन करतो. त्यांच्या डोक्यावर शाही मुकुटासारखा चमकदार लाल किंवा नारिंगी रंगाचा शिखर असतो. ओव्हरफिशमध्ये बहुतेक माशांसारखे खवले नसतात. त्यांची त्वचा गुळगुळीत आणि निसरडी असते. त्यांच्याकडे एक लांब रिबन सारखा पृष्ठीय पंख असतो, जो त्यांच्या पाठीवरून खाली सरकतो. ओव्हरफिश उभे पोहतात, डोके वर करतात आणि शेपूट खाली करतात, जे खूप असामान्य आहे. ते खोल समुद्रात हळूहळू हालचाल करतात आणि लाटांसारख्या हालचाली वापरून सरकतात. ओव्हरफिश क्रिल, प्लॅन्क्टन, जेलीफिश आणि लहान स्क्विड सारखे लहान समुद्री प्राणी खातात. त्यांना दात नसतात, त्याऐवजी ते गिल रेकर वापरून अन्न फिल्टर करतात. ओव्हरफिश खूप लाजाळू आणि सौम्य असतात. ते मानवांसाठी धोकादायक नसतात. शास्त्रज्ञांना वाटते की ओव्हरफिश जंगलात 20 ते 30 वर्षे जगू शकतात. ओव्हरफिशच्या 2 मुख्य प्रजाती आहेत, रेगेलेकस ग्लेसने आणि रेगेलेकस रसेलिली. ओव्हरफिश समुद्रात खूप खोलवर राहतात, म्हणून ते जिवंत दिसणे फारच दुर्मिळ आहे. कधीकधी ते आजारी असताना किंवा मरत असताना पृष्ठभागाजवळ येतात किंवा समुद्र किनाऱ्यांवर वाहून जातात. पूर्वी ओव्हरफिश दिसल्याने लोकांना भीती वाटली आहे, ज्यामुळे समुद्री सापांबद्दल अनेक दंतकथा निर्माण झाल्या आहेत. ओव्हरफिश पाण्यात अंडी घालते आणि पिल्ले बाहेर पडतात आणि हळूहळू वाढतात. माशांचे बाळ खोल पाण्यात पोहण्यापूर्वी अंडी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतात. ही बाळे लहान असतात, जवळजवळ अदृश्य असतात आणि त्यांचे शरीर मऊ पारदर्शक असते. ओव्हरफिश त्यांच्या बाळांना जन्म दिल्यानंतर त्यांची काळजी घेत नाहीत. समुद्री शास्त्रज्ञांसाठी ओव्हरफिश खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्याला खोल समुद्राबद्दल जाणून घेण्यास मदत करतात. ते समुद्राच्या गूढतेचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या लांब शरीरामुळे आणि वाहत्या पंखांमुळे त्यांना कधीकधी सी ड्रॅगन म्हटले जाते. ओव्हरफिशची शिकार अन्नासाठी केली जात नाही आणि ते दुर्मिळ आणि सुंदर असल्याने अनेक ठिकाणी त्यांचे संरक्षण केले जाते. डूम्सडे फिश हे नाव मिथक आणि भीतीवरून आले आहे, कारण ते एकेकाळी आपत्तींपूर्वी येत असे मानले जात होते, परंतु हे खरे नाही.